आयोजन नियोजनाबद्दल. या मैदानावरती खेळतात, पहिली स्पर्धा आहे, कसं वाटतं या मैदानावरती येऊन? सर सर्वात पहिल्यांदा तर हिंजवडीवाल्यांनी पौड कोंडावळे संघाला या ठिकाणी खेळण्यास बोलावल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद म्हणतो की आम्हाला या ठिकाणी खेळायला चान्स दिला. नक्कीच आज हे जे ग्राउंड आहे हे पाहून मला माझे अंडर 19चे दिवस आठवले. कारण नक्कीच त्या टायमिंगला ज्यावेळेस आम्ही स्टेडियमला मॅचेस खेळायचो नेहरू स्टेडियमला, त्यावेळेस नक्कीच आउटफील्ड अशाच प्रकारे असायचे. फक्त आज थोडंसं चेंजेस असंच आहे की आज मी टेनिस खेळतो आहे, त्यावेळेस मी लेदर खेळायचो. आणि असं ग्राउंड जर का उपलब्ध झालं आपल्या टेनिस क्रिकेट खेळाडूंना तालुक्यातल्या, तर नक्कीच यातून चांगले प्लेयर तयार होतील. आणि टेनिससाठी जो ISPL हा जो मंच उपस्थित केलेला आहे आपल्या भारतामध्ये, तर त्या ठिकाणी आपले एक 2-4 तरी खेळाडू तिथं खेळतील अशी अपेक्षा धरतो. कारण सर्वच ठिकाणी अशा मॅचेस होत असतात, ज्या ISPLला मॅचेस होतात त्या. धन्यवाद, तुमचं देखील मनापासून आभार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. दरम्यान सामन्याला मैदानावरती सुरुवात झाली. पहिलाच बॉल होता, हरी पाडळे यांनी खेचून तर चेंडू मारला, परंतु त्याहूनही सुंदर आणि एक लाजबाब झेल, ब्रिलियंट कॅच मैदानावरती पाहायला मिळालाय. यानंतर नक्कीच कमेंट्री बॉक्समध्ये मी आमंत्रित करेल आदरणीय मावळ भूषण सुमित सोनवणे सर. चला त्यानंतर स्पर्शत गोळे मॅन ऑफ द मॅच आहेत. लगेच मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचे. परंतु जितेंद्र काशीलकर, काय जबरदस्त कॅच पकडला हरी पाडाळे यांचा. मोठी विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाली. सिकंदर भोसले अर्थात SB, दोन्ही टीमने एक एक पराभव स्वीकारलेला आहे आणि या पराभवाच्या संकटातून आता सावरण्यासाठी दोन्ही संघ मोठ्या ताकदीने एकमेकांच्या समोर आता मात्र उभे राहतील. दोन्ही संघांना माहिती आहे की ही मॅच किती महत्वाची आहे, कारण हा डुआडायचा सामना आहे. जर या स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर ही मॅच आता जिंकणं तुम्हाला गरजेचं आहे. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे विरुद्ध रोटमलात क्रिकेट क्लब लवळे, या दोन तगड्या संघांमध्ये रंगलेला बॅटल. SB तयार. डीजेला विनंती आहे मध्ये वाजवू नका, फक्त चौकार षटकार विकेट, ते मध्ये खेळाडू डिस्टर्ब होत आहेत. अथर्व पवळे देखील मॅन ऑफ द मॅच आहेत. अथर्व देखील या मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. मॅच कडे जाऊयात. SB तयार असेल. ओव्हर द विकेट. ओ आणि यावेळेस ऑन साइडला शुभम दादा सुतार, दादाची ही दादागिरी, चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय शुभम सुतार या सीझन मध्ये बॉल तयार. SB लोअर फुल टॉस. चेंडू मात्र शेवटपर्यंत जवळ येऊन दिलाय आणि तोपर्यंत चेंडू मात्र फक्त दिशा देण्यासाठी रोहित सुर्वे चेंडू समोर उभा होता. डेंजर एंडला होते शुभम सुतार, परंतु कुठल्या प्रकारचा धोका तिथे होऊ शकलेला नाहीये. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण जर बघितलं गेलं तर घेतलेली एक सिंगल. एका बाजूला शुभम सुतार आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सौरभ सुतार आहे. बॉल तयार. लोअर फुल टॉस आणि इथे बघायचे मिड ऑफच्या डोक्यावरून तो चेंडू मात्र खेळलाय. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय परमानंद अल्लाट यांचं. चांगलं बॅकअप तिथे केलंय. 2 धावा इथे येतील. या 2 धावींच्या मदतीने संघाची धावसंख्या 8.
सौरभ सुतार आणि दुसऱ्या बाजूला शुभम, ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना सिकंदर भोसले पुढे दाखवला टप्प्याचा बॉल होता, मनगटाच्या साह्याने वळवलाय बॉलला. लोकांचे खेळाडू आहेत, चेंडूला कव्हर करतायत. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा यावेळेस यशस्वीपणे जे आपण पाहतोय पळून पूर्ण केले जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील मैदानाच्या मध्ये आपण जर बघितले गेले तर दाफलगावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. एक फलंदाज मैदानात आपण पाहतोय अगदी हरी पाडाळे पहिल्याच बॉलवरती बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळाले. 10 धावा दाफलगावरती आहेत. म्हाळुंगे विरुद्ध लवळे या 2 संघांमध्ये रंगलेला बॅटल जो निश्चितप्रमाणे आपण मैदानामध्ये बघणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की आपला गावचा संघ किंवा आपला घरचा संघ ज्यावेळेस मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस गावचे पाठीराखे, गावचे समर्थक देखील नेहमी प्रामुख्याने उपस्थित असतात. आणि सकाळपासून देखील आपण पाहिले गेले तर मुरलीधरजी गायकवाड असतील, त्यानंतर नाणेकर पाहुणे असतील, हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपल्या टीमला ते मात्र सपोर्ट करतायत. त्यांचंही मी हिंजवडी क्रिकेट क्लबच्या वतीने हिंजवडी चषक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. घेऊन जातो पुन्हा एकदा मॅचकडे. एका बाजूला शुभम सुतार, हरी पाडाळे मैदानात अगदी शून्यावरती बाद झाल्यानंतर असं म्हणायला काही हरकत नाही. पहिल्याच घासाला जो खडा आपण म्हणतो ना, पहिल्याच घासाला लागलेला खडा, तशी परिस्थिती होती. कारण हरी पाडाळेची विकेट आली. म्हाळुंगे संघाला हा फार मोठा धक्का होता. परंतु असं म्हणतात ना, यातून सावरायचं आहे, यातून काहीतरी शिकायचं आहे, यातून लढायचं आहे. जितेंद्र काशीलकर लोअर फुल टॉस आणि इथे शॉट कव्हरला बीट करत चेंडू बघायचा निघालाय डीप कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. हसते हसते कडचे रस्ते आलाय हा शुभम दादा सुतार यांच्या बॅटमधून चौकार. बंद तान करे दोनों चराने से प्यार कभी मरता है क्या. मछली पकड़ने का चांद चांद से भगवान के तारे कसते क्या. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे आर्गन. बॉल तयार. जितेंद्र यावेळी शफल झाले, थोडासा क्रीजचा वापर केला. बॅट आणि आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे. 14 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. म्हाळुंगे क्रिकेट म्हाळुंगे शुभम दादा सुतार यांच्यावरती जबाबदारी आहे, ती जबाबदारी स्वीकारली आज. पुन्हा एकदा इथे कट करण्याचा प्रयत्न होता. आता बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग जुळू शकलेले नाहीये. असं म्हणतात ना की माणसाला ज्यावेळेस संधी मिळते ना त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तुम्ही पूर्वी काय केलं असेल किंवा तुम्ही पूर्वी किती रेकॉर्ड केलेत, तुम्ही पूर्वी किती षटकार ठोकलेत, तुम्ही पूर्वी किती मानाचे करंडक हातामध्ये मिरवलेत, ते आता आठवायचं नाहीये. इथे नव्याने लढायचं आहे. जितेंद्र तयार आणि यावेळेस लढण्यासाठी मी देखील तयार आहे सांगतोय शुभम सुतार. शुभमच्या बॅटमधून आला डीप कॉर्नरला षटकार. छेरन रोशी रोशी मंगेश 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 जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो. भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर संघाची धावसंख्या 20 धावा. डीजे आर्गन देखील सांगतायत मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही वो आग होनी चाहिए लेकिन वो आग जलती होनी चाहिए. पुन्हा एकदा कट केला बॉलला आणि चेंडू मात्र डीप थर्डमॅनच्या दिशेने शर्यत लागली आहे. 2 खेळाडू चेंडूला पाठमोरे झालेत. पाहता पाहता चेंडूला अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडूला तिथे अडवला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता पुढे सरकते. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा, 22 रन, 22 धावा स्कोर कार्डवरती ज्या आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट आपण म्हणतोय असं म्हणतात ना, एखादा पराभव आला म्हणजे तुम्ही संपले असं होत नाही. आणि हा चेंडू इथे मैदानात बघायचा आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावरून मात्र खेळलेला स्ट्रोक होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. ऋतुराज करेकर चेंडूला फील्ड करतायत आणि तोपर्यंत आलेल्या 2 धावा आहेत. पराभवाने माणूस संपत नाही तर माणूस केव्हा संपतो
जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. आणि अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मला जिंकायचं आणि जिंकण्यासाठी इथे मला लढायचं आहे आणि तो लढा दोन्ही संघांचा इथे सुरू आहे. पहिलं षटक हाताळलं सिकंदर भोसले आणि पहिल्याच बॉलवरती मात्र हरी पाडळीची मोठी विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिले गेले तर शुभम सुतार यांनी मात्र आता आपला एका बाजूने खिंड लढवण्याचं काम, एका बाजूने बुरुज लढवण्याचं काम शुभम सुतार यांनी केलेलं आहे. सिकंदर भोसले पुण्यात तयार असतील. 24 धावा स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. म्हणजे ज्या प्रकारचा धावफलक आपण पाहिलं तर हालत ठेवण्याची गरज होती, ते हालत ठेवण्याचं काम इथे दोन्ही बॅटरने केलंय. आणि यावेळेस मात्र आपण बघतोय खोदून काढलेला चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू होत आहेत बीट, प्रयत्नांची पराकाष्ठा होती परंतु अपयशी राहिले. जितेंद्र आलाय चौकार. इथे मात्र चौकार आपण पाहतोय येताना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या देखील 28 धावा. सौरभ सुतारचा क्लास बघायला मिळाला. यावेळेस बॅकफुटला गेलेत, कट केला बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय वन बाउन्स, कोही नाही मौका, सीधा चौका, 4 रन. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सौरभचे लागोपाठचे 2 चौकार आले. 32 धावा, 32 रन मैदानाच्या मध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आक्रमण यावेळेस मनगडाच्या साह्याने वळवण्याचा प्रयत्न इथे होता, फटका थोडासा फसला. मिडऑफचे खेळाडू मात्र थोडेसे जाग्यावरती राहिले. चेंडूपर्यंत मात्र निश्चितप्रमाणे ते पोहोचू शकले नाही आणि तोपर्यंत इथे घेतलेली एक सिंगल आहे. एक चांगलं क्रिकेट आपण म्हणतोय सौरभच्या माध्यमातून. एक कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं ते मात्र दाखवलं सौरभने. यावेळेस देखील चेंडू मात्र खेळलाय डीप लॉंग लेगच्या दिशेने. शुभम सुतार मात्र थांबायला तयार नाहीये. आलाय हा चौकार. बॉल तयार असेल पुन्हा एकदा मैदानामध्ये एसबी. यावेळेस चेंडू हातामधून मात्र निसटला. डेड बॉलचा इशारा मात्र मुख्य पंचाने दिलेला आहे. आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. 37 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूमध्ये 23 बनवल्या शुभम दादा सुतार यांनी. 7 चेंडूमध्ये 14 बनवल्या सौरभने. सिकंदर भोसले यांना मात्र निश्चितपणे थोडंसं आता कमबॅक करणं गरजेचं आहे. मॅच महत्वाची आहे. पुण्याचा लोअरफुल टॉस पायावरती टाकले चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 39 धावा, 39 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आणि असं म्हणतो ना की आपण प्रयत्न करायचे, ते प्रयत्न शर्तीचे प्रयत्न असायला पाहिजेत. पुण्याच्या बॅकफुटला जात चेंडू खेळलाय असा कव्हरला. रोहित सुर्वे चेंडूवरती पोहोचतील. चांगला एफर्ट तिथे मात्र दाखवला रोहितने. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम करतायत शुभम सुतार. 3 षटकांचा खेळ आता इथे संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा. धावफलकावर आहेत. छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय देखील मैदानामध्ये. स्ट्रॅटर्जी टाइम आउट मैदानामध्ये जरूर इथे घेतला जाईल, कारण स्ट्रॅटर्जी देखील तितकीच महत्वाची आहे. म्हणून संघ देखील आपण पाहतोय सुरुवातीला वाटलं की पहिल्याच बॉलवरती विकेट आली. लवळे संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल.
परंतु त्यानंतरची मात्र बॅटिंग सौरभ आणि शुभम सुतार यांनी मात्र जी हाताळली आहे ना, ज्या प्रकारचे आपण पाहतोय भागीदारी मात्र त्यांनी बनवली आहे आणि कुठेतरी संघाला एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. 3 षटकं झालेली आहेत, 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत. थोडासा वेळ आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हिंजवडी चषक. घेऊया एक डीजे ब्रेक. डीजे 3 षटकं संपली, 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि आता शुभम सुतार यांनी मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये बघायचे गणेश खोटकुले जो मैदानामध्ये आपण पाहतो तयार असतील आता. आणि नेहमीच आपण पाहिलं तर गणेश घोटकुले यांनी मात्र मॅच स्वतःच्या संघाकडे झुकवण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. की फॅक्टर राहिलेत अनेक सामन्यांमध्ये, परंतु समोर बघायचं आहे शुभम सुतार यांचं वादळ आहे आणि हे वादळ किती वेळ थांबणार. आणि इथे ओ मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, हेच क्रिकेट आहे ना गणेश अप्पा. कधी कधी सोप्या गोष्टी अवघड होऊन जातात. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाह, मी म्हणेल दिवसा ढवळ्या या हिंजवडी नगरीमध्ये झालेली चोरी आहे. परंतु ही चोरी कुठल्या पैशाची नाही, ही चोरी कुठल्या दागिन्याची नाही, ही चोरी ते धावींची आहे. कारण धावांसाठी धावे. ज्या ज्या संघांची आपली एंट्री फीज राहिलेली आहे त्या संघांना विनंती आहे की या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आमचे गणेश अप्पा साखरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हा चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धावे इथे आली. अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या देखील आता पुढे सरकते. 43 धावा. शुभम सुतार यांना जीवदान देणं म्हणजे संकटांना निमंत्रण दिल्यासारखं आहे आणि आता बघायचं त्या जीवदानाचा फायदा घेईल का शुभम दादा सुतार. बॉल तयार. यावेळेस कट केल्या बॉलला डीप कव्हरच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये खेळलाय. ऋतुराज आहे चेंडूला कव्हर करताय. चेंडूची फेकी वेगवान होती, तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाफलकावरती आहे त्या 44 धावा. शेवटच्या आता चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील. असं आपण मैदानामध्ये बघितलं तर आतापर्यंत फक्त 2 चेंडू झालेले आहेत आणि 4थं षटक सुरू आहे. यावेळेस लीडिंग एज चेंडू हवेमध्ये. आदेश तांगडे आहे चेंडूच्या खाली. आता मात्र विकेट येते. सौरभला परतावं लागेल. यावेळेस आपण पाहतोय विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळाली नवीन बॅटर आता मैदानात दाखल होतील. अजिंक्य खैरे. आज पुन्हा एकदा अजिंक्यचा तो खेळ अजिंक्यला दाखवावा लागणार आहे. 7 निभवावे लागेल शुभम सुतार यांची. शुभम सुतार आतापर्यंत 13 चेंडूमध्ये 29 धावा त्यांच्या वैयक्तिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु आज सकाळपासून जर आपण पाहिले गेले तर एकही अर्धशतक आज आपल्याला पाहायला मिळालं नाही. बॉल तयार असेल. गणेश घोटकुले राऊंड द विकेट. पहिलाच बॉल स्विच इट. जसा आला तसा घुमवला. दे घुमा के अजिंक्य खैरे शूट ॲट फायर. षटकार. यावेळेस मात्र आपण बघतो इथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होतंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. गणेश तयार.
ओ आणि इथे काय यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. रत्नासारखी रत्न केली रत्नासारखी रत्न केली ऋषी मंगेश चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली. आणि मापकर आपण पाहतो हिट विकेट होताना आपल्याला पाहायला मिळाला. अजिंक्य खैरे मैदानामध्ये बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल ते होतील. रोशन चिवे कमी उंचीचा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूकडे देखील भल्या भल्या गोलंदाजांना आसमान दाखवण्याची ताकद आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॉल तयार. राऊंड द विकेट गणेश. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे असेल आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या देखील आपण पाहिले गेले तर आता पुढे जाऊन पोहोचेल. 51 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. आपण पाहतो ना, वेळ ही प्रत्येकाची येते, फक्त त्या वेळेसमोर तुम्ही कसे 2 हात करताना हे मात्र इथे प्रत्येकाला बघायचे. आज वेळेसोबत लढायचंय. पुण्यात लोअर फुल टॉस होता. स्विच करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. सिंगल मैदानामध्ये घेतली जातीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. 2 धावा तर आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. तर इथे तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाणार आहे. अंपायर्स कॉल रनआउट साठी. दोन्ही संघाने एक एक पराभव स्वीकारला. दोन्ही संघाने एक एक पराभव पत्कारलेला आहे. रायझिंग स्टार पिरंगोट आणि सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडसी टीमचे कॅप्टनना विनंती आहे की आपण गणेशप्पा साखरे यांची संपर्क साधायचा आहे. तर मॅचकडे आपण जाणार आहोत. तिसरे पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. अनिल माळी सर तिसरे पंच. डेंजर एंडला होते शुभम सुतार, परंतु आदेश तांगणेचं विशेष कौतुक आहे ज्या प्रकारचा एफर्ट्स आदेश तांगणेने दाखवलाय. आणि आपण चर्चा करत होतो ना की वेळ ही प्रत्येकाची येते. वेळ आणि वेळेसोबत तुम्ही कसे लढता. नॉट आउट. आताच्या 2 धावा इथे येतील. अमर सर बॅटने की लेग बाईज आहे. लेग बाईज. आताच्या 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 धावा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी संपलेला आहे. आणि आता बघायचंय जीवदान मिळालेलं आहे आणि जीवदानाचा फायदा कशा प्रकारे ते घेतला जाईल. कारण जेव्हा जेव्हा खेळाडूला जीवदान मिळालंय तेव्हा तेव्हा त्या खेळाडूने आत्मविश्वासाने बॅटिंग केली. तेव्हा तेव्हा त्या खेळाडूने आत्मविश्वासाने मोठा खेळ साकारलेला आहे. वैभव गावडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. बॉल तयार. पहिलाच बॉल यावेळेस अगदी आपण पाहतोय गॅप फार मोठा आहे. फार मोठी दरी आहे आणि धरी बेतणारा चेंडू आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. थँक्यू टीचे. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 धावा. शुभम दादा सुतार यांनी मात्र आता इथे जखमेवरती मीठ चोळायला सुरुवात केली आहे. वैभवचं स्वागत देखील या चौकाराने केलंय. क्रॉस द बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग जुळू शकलेलं नाहीये. चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय अगदी डॉट धावफलक इथे स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 57 धावा. बॉल तयार आहे.
यावेळेस पुन्हा एकदा बघायचंय मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक षटकार. षटकार तर आलेला आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले ना, पुणे महापौर केसरी आणि या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक पैलवान संकेत भाऊ जांभूळकर यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज शुभम दादा सुतार यांच्यासाठी असणार आहे. 63 धावा. हा चेंडू दूरवरून अगदी आपण पाहतोय ते कट केला आहे. धावेसाठी इथे नकार कळवला. आताची मात्र आपण पाहतोय मिळ कुठल्याही प्रकारची धाव इथे येणार नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक असेल आता. 18 चेंडू मध्ये 39 धावींची एक जबरदस्त इनिंग आतापर्यंत साकारली आहे शुभम सुतार, मुळशी तालुक्याचा बाहुबली. यावेळेस पुन्हा एकदा बाग फुटला गेल्यात. कट केला बॉलला. रोहित सुर्वे चेंडूला पाठमध्ये होत आहेत. पाहता पाहता चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा चौकार. हाय डेअरिंग तुमची नकली, आमच्या पुढे भले भले झुकली. मला भिडून वाट तुझी चुकली, आशे नाडणारी कितीतरी ठोकली. धन्यवाद डीजे. या ठिकाणी फ्री क्वार्टर फायनलच्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत आणि फ्री क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस होईल रायझिंग स्टार पिरंगूट आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी. या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. चला दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सन्माननीय रामभाऊ साखरे यांच्या शुभ हस्ते या फ्री क्वार्टर फायनलच्या सामन्याचा आम्ही टॉस करतोय. त्यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. मॅच सामनावीराचा पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. पहिल्या सामन्यामध्ये कृष्णा कालेकर ठरलेले आहेत सामनावीराचे मानकरी. तर नक्कीच प्री क्वार्टर फायनल जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणार आहे. छापा काटा नक्कीच या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर टॉस होतोय. छापा असा कॉल काटा आहे आणि नक्कीच आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघानं टॉस जिंकलाय. प्री क्वार्टरची मॅच आहे. काय डिसिजन असेल? पहिला आम्ही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच अगोदर चांगला खेळ टीम कडून राहिलाय. चांगली खेळी साकारत विजय प्रस्थापित केलाय. या सामन्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल आणि हिंजवडी चषक ही स्पर्धा खेळताय. तालुक्यातील एक नव्या कोऱ्या मैदानावरती स्पर्धा खेळताय. तर काय सांगाल स्पर्धेबद्दल, मैदानाबद्दल?
आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही अशा स्टेडियमला मॅच खेळू. आल्यावर आम्ही सगळे शॉक झालो की एवढ्या भारी स्टेडियमवर आम्हाला मॅच खेळण्याची संधी भेटते. आयोजकांचे आम्ही आमच्या टीमच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यांची आम्हाला संधी दिली. एवढ्या उत्कृष्ट मैदानावर आम्हाला खेळायची संधी दिली. आज खूप भारी वाटते. टीम बद्दल काय सांगाल, कशा प्रकारे रणनीती असेल? प्रथमतः टॉस जिंकून नक्कीच निर्णय घेतलेला आहे, तर आपण टीमला कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न असेल? ऑपोनंट टीम तुम्ही बघताय की चर्चेमध्येच टीम आहे. सगळे चांगले खेळतात आहे की आम्ही कोणाला कमी समजायचा प्रयत्न नाही करणार आहे. आम्ही आमचा गेम खेळणार आहे. 2-4 विकेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांची धावा रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा कृष्णा तुम्हाला असतील. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपला आहे, तो देखील आपण देऊयात. सौरभ तुमच्याकडे येईल. रायझिंग स्टार पिरंगुट संघ नुकताच शिवप्रेमी चषक जांबेच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालाय. भरपूर खेळाडू उत्साहात आहेत, खेळाडूंकडे आत्मविश्वास आहे, चांगला सराव करतायत, चांगला खेळ या सीझनला टीमने केलाय, पुन्हा एकदा कमबॅक केला असं आपण म्हणू. तर कशा प्रकारे अप्रोच असेल? प्री क्वार्टरची मॅच आहे, काय सांगाल? मॅचमध्ये आम्ही 55 ते 60 धावायचं बनवायचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण तगडा आहे, चांगला नावाजलेला संघ आहे. त्यामुळे स्पर्धेचे आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? निश्चितच तोच प्रश्न तुम्हाला देखील विचारेल. नवकोर मैदान आहे आणि या मैदानावरती खेळत असताना कशा भावना आहेत हिंजवडी चषकाबद्दल? स्पर्धा आहे, खूप भारी आहे आणि ग्राउंड आहे, उत्कृष्ट आहे. हे असं ग्राउंड कुठं बघितलं नाही आम्ही. सगळी पोरं खुश झालते ग्राउंड बघून. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. तर टॉस जिंकलाय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट होण्याच्या आळशी संघानं निर्णय घेतलाय प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा आणि लगेचच यानंतर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात कृष्णा कालेकर यांना. ते ठरलेले आहेत सामनावीराचे मानकरी पहिल्या सामन्यामध्ये. यानंतर नक्कीच दुसऱ्या डावाला मैदानावरती सुरुवात होते आणि पुन्हा एकदा O2 कॉम्बॉक्स आदरणीय सुमित सोनवणे सर. आघाडीचे जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल झालेली आहे. एका बाजूला आदेश तांगडे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेश घोटकुले. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी मयुरेश यंग टॅलेंट. डावाला होईल सुरुवात आणि पहिला चेंडू अगदी डीप कव्हरच्या दिशेने चेंडू इथे खेळलाय. 2 खेळाडू चेंडूला ते कव्हर करतायत. युवा नेते सन्माननीय प्रदीपजी मोरे, त्याचबरोबर सागरजी साखरे या दोन्ही मान्यवरांचं देखील याच्याकडे आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं हिंजवडी चषक या स्पर्धेमध्ये मी स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. एकूण 68 धाब्यांचा आपण पाहतोय पाठलाग मैदानामध्ये सुरू झालेला आहे. मयुरेश स्ट्राईक ऑन आदेश तांगडे, मुळशी तालुक्याचा वंडर बॉय. पुन्हा एकदा बॅकफुटला जात चेंडू अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. शॉट पॉइंट मध्ये आपण पाहतोय चेंडूला इथे फील्ड केला जाईल. चेंडू पण पाहतोय ते डॉट आले, धपलं की ते स्थिर असेल. 2 धावा. षटक क्रमांक अगदी मैदानामध्ये पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना आणि दोन्ही संघासाठी आपण पाहिलं तर एक पराभव आलेला आहे आणि ही मॅच डोआडायची मॅच आहे. करो या मरोची स्थिती आहे. पहिला यावेळेस बघायचंय खोलवर टप्प्याचा बॉल खोदून तर काढलाय आणि इथे डीप लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय एक जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये होतोय. काय मोरी माता ओम नमः शिवाय शिव शंभो. आणि इथे मैदानामध्ये आपण बघतोय पहिली विकेट डाऊन होतीये. आदेश तांगडे मैदानामध्ये बाद झाला. सौरभ सुतारचा काय जबरदस्त कॅच जो आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळालेला आहे. पहिली विकेट आली आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतील. सिकंदर भोसले अर्थात SB.
मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर 2 धावा धापलकावरती आहेत. आदेश तांगुडीकडून नक्कीच संघाला फार मोठ्या अपेक्षा जरूर होत्या, परंतु त्या अपेक्षांवरती मात्र तो खरा उतरू शकलेला नाहीये. सिकंदर भोसले स्ट्रायकर आता मात्र तयार असेल. मयुरेशने मात्र मिळवलेले यश. ओहो, यावेळेस खूप वेगाने चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय आणि खेळाडूंना विनंती थोडंसं पाणी घेऊन जा. पाणी. कारण आपण पाहिले गेले तर फार मोठी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळाली सिकंदर भोसले यांना. कारण खूप वेगाने चेंडू मात्र शरीराच्या साह्याने द्यायला आणि क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानामध्ये सिकंदर भोसले यांनी केला. खेळ म्हटलं की दुखापत हे ठरलेले समीकरण आहे. जरूर मैदानामध्ये एकमेकांचे ते कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, परंतु पहा मैत्री काय असते. एखाद्या मित्राला जर लागला असेल आणि भले तो आपल्या विरोधात असेल, परंतु तिथे मैत्री महत्वाची आहे. मग तिथे स्वतः शुभमदादा असतील, रामकृष्ण हरी पाडाळे असतील, हे सगळा सिकंदर भोसले, गणेश घोटकुळे हा सगळा खूप जवळचा मित्र आहे, मित्र परिवार आहे हा. आणि मुळशी तालुक्यामध्ये आजही आपण जर पाहिलं ना तर मुळशी तालुक्या टेनिस क्रिकेट असोसिएशनने या मुळशी तालुक्याला काय दिला असेल ना, तर खूप जवळचा जीवाभावाचा मित्रपरिवार या क्रिकेटने जोडलेला आहे. हे क्रिकेटने सगळ्यात मोठं यश या मुळशी तालुक्याला दिलेलं आहे. वाटतं आता पुन्हा एकदा फिट आहेत सिकंदर भोसले. 2 धावाच्या स्कोर कार्डवरती आता मैदानाच्या मध्ये असतील. मयुरेश या सीझन मध्ये देखील आपण पाहिलं तर सध्या इन्व्हिटेशनचे फार मोठे जर आपण पाहिलं तर कॅम्प मध्ये मात्र नेहमी त्याचं नाव चर्चेत आहे. मयुरेशचं यंग टॅलेंट आहे या खेळाडूकडे, परंतु आता समोर बघायचं आहे सिकंदर भोसले. आणि या वेळेस खडे खडे चेंडू खेळला डीप कॉर्नरच्या दिशेने. समोर आहे पुन्हा एकदा सौरभ सुतार. टिपलाय झेल आणि संपलाय तिथे सिकंदरचाही खेळ. यावेळेस आपण बघितलं तर मैदानामध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. सिकंदर भोसले मैदानामध्ये बाद होतोय आणि सिकंदरची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर परमानंद अल्लाट पमा मैदानामध्ये आता दाखल झालाय. 2 धावा धापलकावरती 2 विकेट आलेले आहेत. मयुरेशने पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धावेला ब्रेक लावलाय. फलंदाजाची कोंडी करण्याचं काम इथे मयुरेशने केलंय. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट. एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळालं मयुरेशचं. 1 षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती 2 धावा 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद आहेत. तो सामना मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर जो रंगलेला आहे, जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ क्वार्टर फायनलच्या प्री क्वार्टर फायनलच्या सामन्याच्या मध्ये देखील दाखल होणार आहे. आणि इथे मात्र जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर पडेल. आता मात्र बघायचं यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल अजिंक्य खैरे. 2 धावा धापलकावरती आहेत, परंतु जोपर्यंत गणेश घोटकुले आहे, जोपर्यंत परमानंद अल्लाट आहे, रोहित सुर्वे अजूनही पाठीमागे आहेत. ही लवळे संघाची म्हणेल की जमेची बाज आहे. बोला तयार अजिंक्य खैरे. ओहो हो, यावेळेस पहिलाच बॉल, खांद्याचा चांगला वापर केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. पहिल्या चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळालं. पहिल्याच बॉल मध्ये खांद्याचा चांगला वापर पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल मध्ये वेगही बघायला मिळाला आणि सगळं काही दाखवलं अजिंक्य खैरेने. अजिंक्य तयार.
यावेळेस पुन्हा त्या खांद्याचा वापर, लिडिंग एज, आनंद पाडणारे आहे शॉट फाईन लेग मध्ये, टीप लाई झेल आणि तिथे मात्र गणेशला आता परतावं लागेल. विकेट. धक धक मनात झालंय सुरू, सांग सांग तुझ्यासाठी किती जुरू. धक धक मनात झालंय सुरू, सांग सांग तुझ्यासाठी किती जुरू. मॅच कडे जाऊयात आपण. नवीन बॅटर आपण पाहतोय रोहित सुर्वे. 3 फलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय मैदानात बाद झालेत. पुढे सरसावत पावलांचा वापर यावेळेस इथे केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मैदानामध्ये डॉट. धावफलक इथे मात्र आपण पाहतोय स्थिर आहे. 2 धावा धावफलकावर आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक सन्माननीय गोरखभाऊ गोळमे यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि तिथे मात्र त्यांचं स्वागत होईल या विकेटने. थँक्यू डीजे. 4 फलंदाज मैदानामध्ये बाद झाले. 2 धावा धावफलकावर आहेत आणि 20 चेंडू बनवायचे 66. रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाचा टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलेला आहे. म्हणजे एकही खेळाडू आपण पाहिलं तर सेट झाला नाही. एकही खेळाडू विकेटवरती थांबला नाही. एकही खेळाडू जर आपण पाहिले गेलं तर मोठे स्ट्रोक खेळू शकला नाही. परंतु आता बघायचं आहे परमानंद आल्लाट आहे आणि त्याच्यासोबत ऋतुराज आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा कधी कधी शून्यावरती बाद झाल्यानंतर मधल्या फळीवरती देखील ती जबाबदारी असते ती स्वीकारावी लागते. असं नाही की आपला टॉप ऑर्डर ढासळला म्हणजे आपण हरलो, पराभूत झालो. तर आता ती जबाबदारी या दोन्ही खेळाडूंना घ्यावी लागणार आहे. ऋतुराज स्ट्राईक ऑन तयार असेल आणि इथे काय ऋतुराज सांगत असेल, तू चल मे भी आया. विकेट. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर 5 फलंदाज डगआउटच्या दिशेला परतलेले आहेत. इथे गोलंदाजांचा बोलवाला माळुंगे क्रिकेट क्लब संघांच्या बघायला मिळतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असलेला अजिंक्य खैरे. हो हॅट्रिक तर झालेली आहे. विकेट हॅट्रिक इथे होणार का? कट केलाय आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक, स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अजिंक्य खैरेच्या नावावरती. अमित आरडी. हम सबका मकसद एक ही है, छीन टपाक डम डम. मैदानामध्ये बघायचं आहे जितेंद्र काशिलकर देखील मैदानामध्ये बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर देखील आता मैदानामध्ये दाखल होतील. प्रज्योत मैदानात दाखल झालेले आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश.
नवीन बघायच्या मैदानामध्ये आता पुन्हा एकदा निलेश यावेळेस मात्र तयार असतील. लोअर फुल टॉस यावेळेस ऑन साईडला अगदी चेंडू ते खेळून काढला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय एक धावी ती आली आणि या दोन धावणे संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावा. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. क्रॉस बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय डॉट आलाय. 15 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. 64 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि आता जर आपण पाहिले गेले तर इथून पुढे सांगायची गरज नाहीये लवळे संघाला की यहाँ से दिल्ली बहुत दूर है. इथून पुढचा दिल्लीचा प्रवास अवघड आहे. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज एकच आहे. बॉल तयार. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला आणि आज सौरभ फक्त हे नाव चर्चेमध्ये. विकेट. लई दिवसान मिळाला मोगा, अग लई दिवसान मिळाला मोका. जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना. आणि मला वाटतं आजच्या दिवसभरामध्ये सर्वात जास्त कॅच कुणी पकडले असेल तर सौरभ सुतार यांनीच पकडलेले. आता बघायचे मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल इथे होतील वैभव. बारा चेंडू आता शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 64 धावा. अजिंक्य खैरे या मॅच मध्ये निर्धाव षटक आणि विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मात्र एका षटकामध्ये दोन्ही कारणामे त्याने पूर्ण केलेले आहेत. तो अजिंक्य खैरे यावेळेस कट केल्या बॉलला पॉइंटच्या दिशेने थोडस जर आपण पाहिले गेले तर खेळाडू वेगाने चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय 1 धावा आली. एका धावेच्या मदतीने धाफलकावरती 5 धावा. मला वाटतं उन्हाळ्यामध्ये जसा दुष्काळ पडतो ना तसा दुष्काळ पडलेला आहे. धाब्यांचा प्रचंड मोठा दुष्काळ आहे. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. पावलांचा वापर केला. लास्ट मुवमेंटला आपण पाहिलं गेलं तर अजिंक्य खैरेने ज्यावेळेला बॉल रिलीज केला ना तिथे मात्र त्याने खांद्याचा लास्ट मुवमेंटला वापर केला आणि चेंडूमध्ये बाउन्स बघायला मिळाला. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं जवळ येणारा चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे अडवला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने धापलकावरती 6 धावा. आपण पाहिले गेले तर मग मराठवाडा असेल विदर्भ असेल या परिसरामध्ये कधी गेल्यानंतर तिकडच्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारला ना ते एकच विचार करत असतात. एकच आकाशाकडे डोळे लावून ते विचार करतात की हा मेघराजा कधी येईल. आता तसे लवळे संघाची परिस्थिती आहे. सगळ्या संघाचं लक्ष एकच आहे धावा कधी येतील. परंतु माळुंगे संघांच्या गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटने चेंडू ते खेळायचा होता. बघायचंय हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही केला आणि फलंदाजांचे आता खांदे झुकलेले आहेत. पूर्वी ज्यावेळेस आपण पाहिलेलं तर युद्ध व्हायची त्यावेळेस बघा एखादा समोरचा जर आपल्यापेक्षा शक्तिशाली राजा जर असेल ना तर इकडेच तलवारी टाकून द्यायचे म्हणजे शरणागती पत्करायची ही परिस्थिती आज होती त्यावेळेस. आणि इथे लिडिंग एज विकेट.
थँक्यू डीजे. आणि इथे मात्र नक्कीच अजिंक्य खैरेसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसामध्ये फायफर त्याने खोललेला आहे आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी केली यावेळेस अजिंक्य खैरेने. 12 चेंडू टाकले, 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 5 विकेट मिळवल्यात. नवीन आपण पाहतोय मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज असतील आनंद पाडाळे. बोला तयार. लोअर फुल टॉस होता यावेळेस मिड विकेटला आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार आला. षटकाराने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 12 धावा. पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न होता. एकच धाव यावेळेस मैदानामध्ये घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या देखील पुढे जातीये. स्कोर कार्ड वरती 13 धावा आहेत. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 55 बनवायचे आहेत. डॉट बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहतो यावेळेस आता स्थिर असणार आहे. आज जर आपण पाहिले गेले तर हिंजवडी चषक 2025 एक बहारदार आयोजन. आज या स्पर्धेला मात्र शुभारंभ झाला. चेंडू पुन्हा एकदा यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल लेग बाईच्या रूपाने 1 धाव आली आणि एका धाव्याने धापलकावरती 14 धावा आहेत. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे ऑटम बॉलची संधी होती आनंद पाडळे यांना, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेले तर कुठल्या प्रकारची धाव देखील नसणार आहे. शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक आणि यावेळेस सामना जिंकला इथे तो म्हाळुंगे क्रिकेट क्लब. म्हाळुंगे संघाने विजय संघाचे अभिनंदन. वेल प्लेड टीम. थँक्यू डीजे. चला यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्या. हार्डलक रोटमलात क्रिकेट क्लब लवळे टीम. काय हरकत नाही, तुम्ही देखील एक चांगले खेळलात. चांगला संघर्ष तुमचाही आम्हाला बघायला मिळाला. तर आपण सागरदादा साखरे आणि प्रदीपदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा